बीडमध्ये राष्ट्रवादीला आणखी एक धक्का बसलाय। राष्ट्रवादीचे बीडचे आमदार जयदत्त क्षीरसागर यांनी राष्ट्रवादीपासून अलिप्त राहण्याचा निर्णय घेतलाय। बीडमधील कार्यकर्त्यांच्या मेळाव्यात त्यांनी भाजपला मदत करण्याचं आवाहन कार्यकर्त्यांना केलंय। सध्या तरी भाजपमध्ये प्रवेश करण्याचं जयदत्त क्षीरसागर यांनी टाळले, मात्र बीड लोकसभेसाठी प्रीतम मुंडे यांना मदत करण्याचं आवाहन त्यांनी कार्यकर्त्यांना केले। मोदींचे हात बळकट करण्याचे आदेश कार्यकर्ते मेळाव्यात त्यांनी दिलेले। यावेळी क्षीरसागर यांनी राष्ट्रवादीवर टीका केली। पक्षाने मला मजबूर केल्यामुळे निर्णय घेतल्याचं क्षीरसागर यावेळी म्हणाले। तसंच मी मजबूर नाही तर मजबूत असल्याचं यावेळी त्यांनी सांगितलंय। राष्ट्रवादी पक्ष कोण चालवतं हे आपल्याला माहित नसल्याचंही त्यांनी सांगितलंय। कोण आहे तो जयदत्त क्षीरसागर, पाहूयात ग्राफिक्सच्या माध्यमातून। जयदत्त क्षीरसागर हे बीड जिल्ह्यातील ओबीसीचा चेहरा मानला जातात। जयदत्त क्षीरसागर यांच्याकडे सर्वाधिक शिक्षण संस्था देखील आहेत। बीड, धारूर, माजलगाव आणि शिरूर इथं मोठा प्रभाव त्यांचा मानलेला आहे। बाजार समिती, बीड नगरपालिका, पंचायत समितीवर त्यांचा चांगलाच ताबा आहे। क्षीरसागर राष्ट्रवादीत नाराज होते। आपण पाहतोय जयदत्त क्षीरसागर हे कोण आहेत। राष्ट्रवादीतल्या नाराजीतून त्यांनी वेगळा निर्णय घेतलेला आहे आणि मोदींना मदत करा असं आवाहन कार्यकर्त्यांना केलंय। हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर असे आणखी व्हिडिओ पाहण्यासाठी TV9चं YouTube चॅनल सबस्क्राइब करा, बेल बटन दाबा। ताज्या घडामोडींसाठी लॉग ऑन करा tv9marathi.com।